आजपासून 20 वर्षानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा जास्त रिग्रेट होईल ज्या तुम्ही केल्या नाहीत किंवा तुमच्याकडनं करायच्या राहिल्यात. म्हणून बोलतात की डोंट क्राय बिकॉज द जर्नी इज ओव्हर, जस्ट स्माइल, कारण तुम्ही ती जर्नी सेलिब्रेट केली आहे. आपण या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करू डार्लिंग स्टिकची ती फंकी वाईब, अर्जुना कॅफेमधला तो ॲस्थेटिक ब्रेकफास्ट आणि ऑफकोर्स स्वीट वॉटर लेकचा तो आयकॉनिक सनसेट जो मिस करून चालणारच नाही. गोवा म्हटलं की पहिला विचार येतो ते म्हणजे जेवण, आणि आपल्या फूडी मंडळींसाठी फॅटफिशचा प्लॅन तर फिक्स आहे. टाइम झाला होता गोकर्णाला बाय बाय बोलायचा. आपण निघालेलो आहे गोकर्णावरनं. आता आपण चाललोय गोव्याला. पण सगळीकडे 2-2 दिवस जे आता राहिलोय, मजा केली आहे. ऍक्च्युली लास्ट डेस्टिनेशन आहे आपला गोवा, बट एक आम्हाला मध्ये काम आहे गावाला, तर त्याच्यामुळे जे ते सेकंड लास्ट डेस्टिनेशन होत आहे ते नॅशनल गोवा हायवे 2 किलोमीटर दाखवलं आम्हाला. गुगल जातात ना, कधी कधी जे तर जाम विचित्र वाटतात. काल तर अपडेटच झाला नाही. काल आम्ही 2दा रस्ता चुकलो. अपडेटच झाला नाही गुगल. पण ते अँड्रॉइड मध्ये नव्हतं, iOS मध्ये होतं. असं खूप वेळ होता iOS मध्ये. फुल जे ते हँग होऊन जातो आणि तो फिरतच नाही. तर तिथल्या तिथं स्टॉक ह्या चार्टात राहतो तो. 12 पर्यंत आपण पोहोचू आरंबोल. आरंबोलला पोचल्या आधी जे येतं ना, एकदा गाडी वॉश करूया. अशी बघून आहे ना, मलाच कंटाळा येतो त्या गाडीचा. म्हणलं काय एवढी दूर माहिती जे ते मला चांगलं नाही वाटत आहे की गाडी अशी आहे. वॉश केलेलं जे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण दररोज आंघोळ करतो, तिला एकदा तरी आंघोळ घातली पाहिजे ना वीक मधनं. राईडला हा प्रॉब्लेम आहे. तर फक्त गेल्या सगळ्यात आधी जे ते पंक्चर चेक करायचं. कारण का हर राईड नंतर ही मेन गोष्ट असते की बाबा पहिले पंक्चर चेक करा. कारण का आपण कुठे कुठे गाड्या घालतो, ऑफ रोडिंग करतो, नको तिथे आपण छाडपाड्या करतो. तर त्याच्यासाठी मग आपल्याला गाडीची पण काळजी घ्यायला लागणार. जर आपण गाडीची काळजी घेतली तरच गाडी आपली काळजी घेणार आहे. तर काल जे ते चेन लूप केलेली आहे संध्याकाळी. म्हणजे फक्त स्प्रे मारलाय मी, त्याला काही साफ नाही केली. बट गोव्याला जाऊन बघतो. राईड करता करता आम्हाला दिसली INS चपळ इथे रवींद्रनाथ टागोर बीचवर. ही एक रिअर वॉरशिप आहे जिचं कन्व्हर्शन म्युझियम मध्ये केलं आहे. हा एक खूप मोठा लँडमार्क आहे कारवारमध्ये. जर तुम्हाला नेव्हल हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की थांबा इकडे. पण आता माझा फोकस फक्त रस्त्यावर होता, कारण जसं जसं आपण बॉर्डर अप्रोच करत होतो तसे तसे व्ह्यूज आणि रस्ता दोन्ही पण एक्साइटिंग होत चालले होते. एकदा हा व्ह्यू बघा, आणि हा NH66 जो एकदम मक्खन बनवला आहे. एक रायडरसाठी प्रो टिप सांगू, या रस्त्यांवर मोकळेपणाने गाडी चालवताना आणि सिनरी बघायच्या नादात डोंट फॉरगेट युअर स्पीड लिमिट, कारण इथे तुम्हाला ओव्हर स्पीडिंगसाठी डेफिनेटली फाईन लागू शकतो. सो प्लीज मेक अ नोट ऑफ इट. आम्ही सकाळी सकाळी लवकर निघाल्यामुळे राईड तर आम्ही खूप चांगली एन्जॉय करत होतो, बट आम्हाला भूक पण तेवढीच लागली होती. म्हणून एक छोटासा ब्रेक घेतला आणि कर्नाटकमधला शेवटचा मसाला डोसा एन्जॉय केला आणि राईड रिझ्यूम केली. नाश्ता करून निघालो आणि आपण चालू केला आपला फायनल स्ट्रेच ऑफ कारवार. एक 10-15 मिनिटं जे ते गाडी चालवली आणि आपण येऊन पोचलो कर्नाटक गोवा बॉर्डरवर. इथे रस्त्याची थोडी कामं चालू होती, त्यामुळे अख्ख्या रस्त्यावर लाल माती होती. समोरच्या गाडीने ब्रेक मारला की ती सगळी माती जी आहे ते हवेत उडत होती. वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा. आता जस्ट आपण गोव्यामध्ये एंटर केलंय. सो 2 दिवस आपण आता गोव्यामध्ये असणार आहे. फुल ऑन धमाल करायची आहे बाय. फुल ऑन गोवा गोवा. 100 किलोमीटर 2 hours 39 minutes. व्हेरी गुड. वेलकम. हा लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा हा बनत होता. आता जे हा कम्प्लीट झालाय. आधी जे ते खालून यायला लागायचं.
मस्त झाला. असं इन्फ्रास्ट्रक्चर सगळीकडे जे ते इंडियामध्ये झालं पाहिजे. बॅनरावरली सेलिंगची आठवण आली. मस्त आहे रोड इकडे. मस्त गेला हा ब्रिज. मस्त निघाली ना. गाडीचा परफॉर्मन्स एक नंबर आहे यार. लावली गाडी. आम्ही मगाशी एक माणूस बघितला, तो लुनावर जे ते फुल गेअर अप होऊन बॅग बिग बांधून लुनावर ट्रॅव्हल करत होता. शूट करायला नाही मिळालं, पण बोलला भाई हॅट्स ऑफ यार. म्हणजे लुनावर जे ते तो ट्रॅव्हल करतो. फॉरेनर होता, इंडियन होता, आय एम नॉट टोटली शुअर. कारण का एकदम डार्क आहे, वायझर मध्ये काही दिसतच नव्हतं. डार्क वायझर होता एकदम झेड ब्लॅक वाला. लुनावर करत होता. बोलला भाई ट्रिप. बोललो भाई हे पब्लिक आहे ना. बट भाई दाद द्यायला पाहिजे या गोष्टीची की भाई तो उठला, निघाला, चाललाय. जे चाललंय चालूच दे, बघूया पुढे जे होईल ते. आवडला भाई हा स्पिरिट आपल्याला. आलो आपण ऑलमोस्ट पणजी मध्ये आलेलो आहे. ऑलमोस्ट पणजी मध्ये 7 किलोमीटर. फायनली आपण पोहोचलो अरंबोल मध्ये, म्हणजेच हिप्पी कॅपिटल ऑफ गोवा मध्ये. इथले रस्ते थोडे नॅरो आहेत, म्हणून गाडी थोडी सांभाळून चालवावी लागली. पण इकडची वाईब ती नेक्स्ट लेवल आहे. गाईस, चेक आउट दिस कलरफुल मार्केट ऑफ अरंबोल. ही जागा एकदम वेगळीच आहे. तुम्हाला इथे एकदम इंटरनॅशनल वाईब्स येतील, कारण का जगभरातील लोक तुम्हाला इथे दिसतील आणि तुम्ही त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट कराल. इकडे खूप सारे कोझी कॅफेज आणि ॲस्थेटिक शॉप्स आहेत, जे पार करत करत आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच आपल्या हॉटेल रूमवर, अरंबोल इनमध्ये. चेक इन केलं, थोडा आराम केला आणि निघालो फेरफटका मारायला. अरंबोलच्या बीचवर सनसेट बघितला आणि पाण्यात पाय भिजवले. आम्ही जेव्हा पण अरंबोलला येतो तेव्हा इथे मंचीज म्हणून कॅफे आहे, त्याला डेफिनेटली व्हिजिट देतो. आणि तिकडचं चिकन हॅम लेट्यूस टोमॅटो सँडविच आमचं फेवरेट आहे. गोव्यात आलो तर नाईट लाईफ तर एक्सप्लोअर केलीच पाहिजे, म्हणून आम्ही गेलो मोस्ट फेमस डार्लिंग्स लेन चापोरामध्ये. इथे प्रत्येक कोपऱ्याला तुम्हाला वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बघायला मिळतील. कुठे कूल ग्राफिटी केल्या आहे, तर कुठे सुंदर वेलीने सजलेलं घर आहे. इथली ॲस्थेटिक लेवल तर नेक्स्ट लेवलच आहे भाई. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी जणू गोल्डमाइनच आहे. फ्रेंड्ससोबत हँगआउट करायचं असेल की मिडनाईट क्रेविंग्स होत असतील, डार्लिंग्स लेन इज अ परफेक्ट गेट अवे. एकदा तुम्ही इथे आलात, तुम्हाला परत जायचं मन होणारच नाही. गोवा मधला डे 2 आम्ही अशा एका स्पॉटला चालू केला. तिथे वाईब तर खूप चिल्ल आहे, फूड तर सुपर हेल्दी आहे आणि ॲम्बियन्स तो तर इंस्टाग्राम फ्रेंडली आहे. वेलकम टू अर्जुना कॅफे. अर्जुनाचा मेन्यू खूप युनिक आहे. मेडिटेरियन डिशेस, व्हिगन ऑप्शन्स, हेल्दी मील, सगळं एकदम फ्रेश आणि टेस्टी. मॉर्निंगला याल तर फ्रेश स्मूदीज, स्मूदी बाउल्स आणि ऑर्गॅनिक ब्रेकफास्ट हे तुम्हाला फुल एनर्जी देतात. आणि कॉफी लवरसाठी ट्रस्ट मी, दिस कॉफी इज जस्ट परफेक्ट. फ्रेंड्ससोबत चिल करायचं असेल, सोलो काम करायचं असेल किंवा फक्त रिलॅक्स करायचं असेल, अर्जुना इज द प्लेस टू बी. नेक्स्ट स्टॉपसाठी आम्ही येऊन पोचलो एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट ट्राय करण्यासाठी. ते म्हणजे मेक युअर ओन कॉकटेल किट बाय बॉबी वाईन्स. या किटमध्ये तुम्हाला सगळं मिळतं. प्रीमियम स्पिरिट्स, फ्रेश मिक्सर्स, गार्निश आणि स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स. सो इवन इफ तुम्ही प्रोफेशनल बारटेंडर नसाल तरी तुम्ही एक परफेक्ट कॉकटेल बनवू शकता. ॲक्च्युली ही कॉन्सेप्ट मी थायलंडमध्ये ट्राय केली होती अँड सिन्स देन मी खूप एक्सायटेड होतो की हे इंडियामध्ये कधी येणार मग. अँड फायनली इट्स हिअर. मेक युअर ओन कॉकटेल किट बाय बॉबी वाईन्स. आम्ही इकडे 2 कॉम्बिनेशन ट्राय केले. एक वोडका विथ ब्लूबेरी मिक्सर आणि दुसरं जिन विथ कालाकट्टा मिक्सर. आणि टू आवर सरप्राईज बोथ वेअर ॲब्सोल्युटली रिफ्रेशिंग. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हे ड्रिंक ऑन द गो कॅरी करायला एकदम इझी आहे. मिक्स करा, स्टर करा अँड यू आर रेडी टू मूव्ह. सो नेक्स्ट टाइम तुम्ही अंजुनाला आलात, डोंट जस्ट ऑर्डर युअर ड्रिंक, मेक युअर ओन. पण एक गोष्ट लक्षात असून द्या, मेक शुअर यू डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. चीअर्स गाईज. भूक लागली होती म्हणून आम्ही पोहोचलो फॅटफिशला. तिकडे आम्ही लॉबस्टर तंदुरी आणि मोडसो टिक्का घेतला, ज्याची टेस्ट एकदम फ्रेश आणि माइंड ब्लोईंग होती, बट थोडी कॉस्टली होती. यू कॅन डेफिनेटली ट्राय फॅटफिश फॉर वन्स.
गोवामध्ये एक क्यूट आणि कोझी कॅफे शोधत असाल तर कॅफे अँटिनिओ तुमचा नेक्स्ट गो टू स्पॉट असणार आहे. ती संध्याकाळ मी फक्त चिल केली आणि रिलॅक्स करून आम्ही पोचलो आमच्या हॉटेलवर. डे 3 आजचा प्लॅन होता गोव्यावरून रत्नागिरीला निघायचा, पण काही कारणास्तव तो प्लॅन चेंज करावा लागला आणि आम्ही गोव्यामध्ये एक दिवस एक्सटेंड केला. ऑनेस्टली काही वेळा सडन चेंजेस एकदम बेस्ट असतात, कारण आम्ही फुल डे रूम मध्ये फक्त चिल केलं आणि प्रॉपर आराम केला, कारण नेक्स्ट दिवशी आम्हाला ऑलमोस्ट 500 किलोमीटरची लॉंग जर्नी करायची होती. थँक्यू गोवा फॉर एव्हरीथिंग. पण एक गोष्ट फिक्स आहे, वी विल बी बॅक सून. टिल देन, बाय गोवा अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.